आज आपण बनवणार आहोत हिरव्या वाटाण्याची भाजी। तर मी हिरवे वाटाणे जे होते ते रात्री भिजायला ठेवलेले, सकाळी असे स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि ह्याच्यासोबत मी थोडेसे बटाटे पण टाकणार आहे जे मी चॉप करून घेतलेला आहे। साइडला मी कांदा पण चॉप करून घेतला आहे। आता कुकर मध्ये करणार आहोत, आपण कुकर घेणार आहोत, त्याच्यामध्ये तेल टाकणार आहोत। तेल गरम झालं की आपण थोडंसं जिरा आणि थोडंसं मोहरी आणि हिंग टाकणार आहोत आणि ते टाकून सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि मी इथे थोडासा कढीपत्ता पण यूज करते, तर आपण कढीपत्ता टाकणार आहोत आणि थोडासा चॉप केलेला कांदा टाकायचा। इथे मी 2 कांदे यूज केलेले आहेत मोठेवाले आणि आता आपण आपल्याला मिक्स करून घेऊ। आता कांदा गोल्डन ब्राउन झाला त्यानंतरच आपण हळद, इथे मी आगरी मसाला यूज करते, तर इथे मी 3 चम्मच आगरी मसाला घेतलेले आहेत आणि थोडासा मी इथे गरम मसाला टाकलेला आहे आणि आता आपल्याला हे सगळं एकत्र करून घ्यायचं आहे। थोडीशी मी अद्रक लसूणची पेस्ट पण टाकणार आहे टेस्टसाठी, आता ते टाकलेले आहे। आता जे साइडला मी हिरवे वाटाणे आणि बटाटे होते ते चांगले वॉश करून घेतलेले आहे आणि आता आपण ते पण टाकून देणार आहोत आणि त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, मस्त हलवायचं आहे आणि ह्याला भरपूर शिट्ट्या घ्याव्या लागतात म्हणून मी कुकरमध्ये करते। थोडंसं मीठ टाकायचं आहे, 2 मिनिटं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। फास्ट गॅस ठेवायचा आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं। आता आपण इथे मी पाणी यूज केलेले, इथे मी 2 ग्लास पाणी टाकलेलं आहे भाजीमध्ये, कारण आपल्याला हे शिजले पाहिजेत म्हणून पाणी मी थोडं जास्त टाकलेलं आहे। साइडला मी आता कुकर लावून घेणार आहोत आपण। इथे साइडला मी ओलं खोबरं घेतलेलं खिसून, त्याचं फक्त वाटण करून घेतलं, फक्त ओलं खोबरं। आता 4, 5, 6 शिट्ट्या झाल्या की मी ते कुकर ओपन केलेलं आहे। आता आपण बघणार आहोत आपले वाटाणे शिजलेले आहेत की नाही। अर्धे वाटाणे शिजले पाहिजेत, त्यानंतरच आपण ओलं वाटण आणि आपण टोमॅटो टाकणार आहोत। आता वाटाणे आपले थोडेसे शिजलेले आहेत। आता आपण ह्याच्यामध्ये मी साइडला चॉप केलेले होते टोमॅटो, ते चांगले वॉश करून घेतलेले आहेत आणि आता आपण टोमॅटो टाकणार आहोत। टोमॅटोला मिक्स करून घ्यायचं आहे आणि साइडला आपण जे ओलं वाटण करून घेतलं, फक्त खोबरं किसलेलं होतं ते मिक्सरमध्ये लावलंय बारीक करण्यासाठी आणि तेही आपण टाकून घेणार आहोत आणि आता आपण कुकर लावणार आहोत सगळं मिक्स करून। आता फक्त 4 शिट्ट्या घ्यायच्यात आणि मग आपली भाजी रेडी आहे, कारण ह्याला शिट्ट्या भरपूर लागतात वाटाणे शिजायला। तर आता मी कुकर लावून घेते, तर अशी ही आपली भाजी रेडी आहे। तुम्हालाही नक्की आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू सो मच आणि मला सपोर्ट करा।